कोल्हापूर महापालिकेच्या विसर्जित सभागृहात आपण नगरसेवक या नात्यानं काम करताना अनेक विकास कामं केली, पण निधीची अडचण असल्यानं काही विकास कामं पूर्ण करू शकलो नाही। म्हणूनच प्रभाग क्रमांक 20 मधील प्रलंबित कामांना गती देण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा संधी द्यावी, असं आवाहन अपक्ष उमेदवार राजू दिंडोरले यांनी केलंय। प्रचार सभा आणि संपर्क दौऱ्यात ते बोलत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे राजू दिंडोरले हे दुसऱ्यांदा महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत। विसर्जित सभागृहात ते अपक्ष म्हणून निवडून आले होते। आता पुन्हा अपक्ष म्हणूनच दिंडोरले निवडणूक रिंगणात उतरले आहेत। यापूर्वी नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी अनेक नागरी सुविधांची पूर्तता करून नागरिकांची मनं जिंकली आहेत। आरोग्य मंदिर, कौटुंबिक कार्यक्रमांसाठी मोफत मंगल कार्यालय, स्टडी सेंटर यासह अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत। प्रभाग क्रमांक 20 या आकारानं सर्वात मोठ्या प्रभागातून ते पुन्हा रिंगणात उतरले असून मतदार संख्या 32,000पेक्षा अधिक आहे। पण या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचं शिवधनुष्य राजू दिंडोरले यांनी उचललंय। घर टू घर आणि प्रत्येक मतदाराशी वैयक्तिक संपर्क ठेवण्यावर त्यांनी भर दिलाय। शिवगंगा कॉलनीसह विविध ठिकाणी त्यांच्या पदयात्रा सुरू आहेत। ठिकठिकाणी मतदार उत्स्फूर्तपणे स्वागत करत असून राजू दिंडोरले प्रत्येकाच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेत आहेत। मतदारांची साथ कायम असल्यानं आपला विजय निश्चित आहे। पुन्हा एकदा नगरसेवक झाल्यानंतर प्रभागातील प्रलंबित कामं मार्गी लावूच, शिवाय अन्य सामाजिक उपक्रम राबवून या प्रभागाला शहरातील आदर्श प्रभाग बनवू, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे।